इकडे मी तुमचा लाडका अमोली एटी. तर आपल्या आजच्या मिनी ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज दुपारी परत आपलं नियोजन झालं बघा मोरड्याला पोवायला जायचं. आणि गोट्या काय करायला तर कामात घरी अरे ह्यानं तर काय अंडा बुर्जी बनवून खायला तर बघा. मग जरा वेळ वाट बघितलो ह्याचं जेवण वगैरे झाल्यावर आता तिथनं नीट निघालो बघा. ऊन काय आज भावानं सुट्टी देणं होतं बघा. गोट्याला म्हणलं जरा डोक्यावर टावेल पांघर आपल्या म्हणजे तेवढंच जरा उगाच सावली बाकी काय नाही. मग परत ना डोनस मध्ये आल्यावर मग नीट आपल्या टार्गेट कडे आता चाललोय बघा आपण. आता कसं आता उन्हाळा सीझन झालाय चालू, कोणी बसू नका घरी तर डायरेक्ट या विहिरीवरी. मग आम्ही तर काही येऊन पोहोचलो. आपली धन्नो एक लावायची होती बघा. जरा सावली बघून मग इथंच लावली. इथं विहिरीपाशी आलो नाही तर बघतो तर काय बघू शकता तुम्ही किती गर्दी आणि काय. गर्दी कमी झाल्यावर मी पवन वगैरे घेतलो. तुम्ही बघू शकता मी अजून शर्ट पण घातला नाही. माझं तर पवायचं झालं, ह्यांचं अजून जरा बाकी होतं. ह्याचं एकदा म्हणणं ऐकून घ्या. आपलं पवायच तर झालं तर कपडे बिपडे घालून आता निघालतोच बघा. तर तुम्हाला सुरुवातीचा विषय सांगतो पुढं चला. तेवढ्यात आम्ही गावाकडे रिटर्न निघालतो बघा. पण एक रायडर दिसला आणि सोबत त्याचा काय तुम्ही बघू शकताय पुढं. भाई असलं डेंजर कुत्रं होतं ना, आम्ही बघूनच हादरलो. पण बघू शकताय तुम्ही एकदा त्याला विचारलं कुठला तर त्यानं म्हणलं बघा मी सोलापूरचा आहे. इकडं कुठं चाललेलं काम आहेत बहुतेक विजापूरला चाललेलं काय की. तिथनं आल्यानंतर ह्या दोघांना गावात सोडलो आणि आता नेट निघालो बघा एकदम फास्टात मध्ये आपल्या रानात. कालच्या दुपारपासून लाईट गेलती बघा. काय तर वरनं प्रॉब्लेम होता म्हणा. मग आता आलते ते पण 1-2 तास. पहिला तर ते चेंबर खोलून घेतलो. मग नंतर नाही काय पाणी वास माराल तर बघा. आपल्याला पाणी भरून ठेवायचं होतं. म्हटलं उद्या सकाळी तर 8ला लाईट येते का नाही काय माहित, अजून प्रॉब्लेम काय होते. त्यामुळेच हे पाणी भरून ठेवलेलं बरं आहे म्हटलं. 1-5-6 दिवस तर जायला. परत ना अजून थोडं जरा पाणी ओतलं त्याच्यात. मग खंगाळून घेऊया म्हटलं. आत हात घालून आता व्यवस्थित धुवून घ्यायलोय बघा. किती घाण पाणी झालंय हे बघू शकता तुम्ही. मग व्यवस्थित ह्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आपण आता. चला म्हणलं तर एवढं बॅरेल तर काय आपलं भरायचं होतच आलंय. आपलं आता इथलं पाणी भरायचं तर काम झालं. लाईट गेल्यानंतर मग ते वरलेकडचा चेंबर आवळून आता आलोय बघा खालच्या चेंबर कडं. हाय असं तर हे जोडून जाऊया म्हणलं. त्यासाठीच आता हे चेंबर खोलायला चालू केलोय. एवढं आता इथलं हाय असं बसून आता घरी जातो. मग तेवढा आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून टाका. धन्यवाद.